नमो भगवते वासुदेवाय. श्री ज्ञानदेवांचं संक्षिप्त चरित्र. महाराष्ट्र ही संतांची भूमी. येथील ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, रामदास आणि तुकाराम हे संतपंचक प्रसिद्ध आहे. त्यात ज्ञानदेव आद्य संत. हे विश्वाची माझे घर असं म्हणून त्यांनी विश्वाला गवसणी घातली. ज्ञानेश्वरीसारखा लोकोत्तर ग्रंथ निर्माण केला. त्यामुळे त्यांना माऊली पद प्राप्त झालं. वास्तविक विचार केला तर एवढा मोठा तत्वज्ञानावरचा ग्रंथ निर्माण केला, पण वय किती तर 16 वर्ष, आणि कृतकार्य झालं असं समजून 21व्या वर्षी समाधीही घेतली. यापेक्षा आणखीन मोठा कोणता चमत्कार असणार. त्यांनी मराठी सारस्वताचे झाड महाराष्ट्राच्या भूमीवर लावलं. त्याचा वेलू गगनावरही गेलेला आहे. ती उंची अजून कोणत्याही ग्रंथाने गाठलेली नाही. आपल्याकडे प्रामाणिक इतिहास लेखनाची पद्धत नाही. त्यामुळे पूर्वासुरींच्या काळाविषयी आपल्याला इतर समकालीनांनी केलेले उल्लेख व त्या ग्रंथातील वचनांच्या आधारेच करावे लागतं. श्री ज्ञानदेवांचं अभंगात्मक चरित्र नामदेव महाराजांनी लिहिलेलं आहे, म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल थोडीफार तरी माहिती मिळू शकते. ऐसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिण लिंगी त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालय असे. तेथ यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू न्यायाते पोषी क्षितिषु श्री रामचंद्रू. तेथे महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. असं श्री ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटी म्हटलेलं आहे. त्रैलोक्यामध्ये जे एक पवित्र 5 कोसाचे अनादि क्षेत्र आहे व जेथे म्हणजे ज्या नैवाशामध्ये जगातील सर्व जीवांची चालक श्री महालया म्हणजे मोहिनीराज आहे, तेथे यदुवंशाची शोभा व सर्व कलांचे राहण्याचे ठिकाण जो पृथ्वीपती रामचंद्र तो न्यायाने राज्य करीत होता. तेथे त्या नैवाशामध्ये आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेला निवृत्तीनाथसुत म्हणजे शिष्य जो ज्ञानदेव त्याने गीतेवर देशी भाषेचा म्हणजे मराठी टीकेचा अलंकार चढवला. ज्ञानदेवांच्या या वचनावरून रामचंद्र यादव व संत ज्ञानदेव हे समकालीन होते असे ठरतं. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वजांकडे आपेगावचे कुलकर्णी पद होतं. ज्ञानदेवांचे पणजे त्र्यंबक पंत हे कर्तबगार आणि भगवत भक्त होते. त्यांना गोरक्षनाथांचा प्रत्यक्ष अनुग्रह झालेला होता. त्यांची आपेगाव येथे समाधीही आहे असा उल्लेख नामदेवांनी केलेला आहे. त्र्यंबक पंतांचे पुत्र गोविंद पंत व त्यांची पत्नी नीराबाई यांना गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ यांचा अनुग्रह झालेला होता. गोविंद पंतांचे पुत्र विठ्ठल पंत हे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील. विठ्ठलपंत बाळपणापासूनच वैराग्यशील होते. 7व्या वर्षी उपनयन संस्कार होऊन गायत्री मंदिराची दीक्षा मिळाल्यावर त्यांनी पैठण येथे वेदाध्ययन केलं आणि वडिलांची आज्ञा घेऊन तीर्थाटनास गेले. द्वारका, पिंडारक, प्रभास, नाशिक अशी यात्रा करत ते आळंदीला आले. आळंदीला सिद्धोपंत कुलकर्णी हे सदाचारी ब्राह्मण राहत होते. 24 गावांचे कुलकर्णी पण त्यांच्याकडे होतं. त्यांना रुक्मिणी नावाची उपवर कन्या होती. ते आपल्या मुलीसाठी वरसंशोधनही करीतच होते. त्याच वेळी आळंदीस आलेले विठ्ठलपंत त्यांच्या दृष्टीस पडले. ज्ञान वैराग्य बलाचे तेज त्यांच्या मुखावर पाहून त्यांनी त्यांच्या जवळच त्यांच्या कुलशीलाची चौकशी केली व त्यांच्याशीच रुक्मिणीचा विवाह करण्याचे निश्चित केलं. रुक्मिणी विठ्ठलपंतांनाच दे असा सिद्धोपंतांनाही स्वप्न दृष्टांत झाला व रुक्मिणीशी विवाह कर, तिच्या पोटी दिव्य संतती जन्मास येऊन तुझ्या कुळाचा उद्धार होईल असा विठ्ठलपंतांनाही आदेश झाला. त्यानुसार त्यांचा रुक्मिणीशी विवाह झाला. विवाहानंतर सर्व मंडळी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनास गेली. तेथून विठ्ठलपंत दक्षिणेकडे यात्रेला निघाले व तीर्थयात्रा करून पुन्हा आळंदीला आले. नंतर पत्नीसह आपेगाव येथे संसार करू लागले. कालक्रमानुसार विठ्ठलपंतांचे माता पिता स्वर्गवासी झाले. विठ्ठलपंतही सदा सर्वदा ईशचिंतनात निमग्न राहू लागले. सिद्धोपंतांना हे कळताच ते दोघांना आळंदीला घेऊन आले. पण विठ्ठलपंतांचं मन संसारात रमेना. ते नित्य रुक्मिणीबाईंच्या मागे काशीला जाऊन संन्यास घेण्याची भाषा बोलू लागले. एकदा विठ्ठलपंतांनी गंगेवर स्नानाला जातो असे रुक्मिणीला सांगितलं. तेव्हा त्यांनी सहज जा असं सांगितलं. तर पडत्या फळाची आज्ञा समजून
विठ्ठलपंत तिथून निघाले ते थेट काशीला आले. तेथे रामानंदांना आपण दारा पुत्र आदी पाशरहित आहोत असं खोटं सांगून त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. त्यांचे खरे वैराग्य पाहून रामानंदांनीही त्यांना संन्यास दीक्षा दिली. कोणी विठ्ठलपंतांचे गुरु श्रीपाद स्वामी होते असेही म्हणतात. कर्णोपकरणी ही बातमी रुक्मिणीबाईंना कळली. नवऱ्याने संन्यास घेतला तर आपणही आपले आयुष्य सार्थकी लाभावे या हेतूने त्यांनीही आपला निराळा जीवन मार्ग स्वीकारला. उषःकाली उठून इंद्रायणीत स्नान करावं, मध्यान्ह कालपर्यंत अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यात, मुखाने नामजप करावा असा त्यांनी आपला जीवनक्रम आखून घेतला. असे 12 वर्ष त्यांनी तीव्र अनुष्ठान केलं. एक दिवस रामानंद आपल्या शिष्यांबरोबर रामेश्वरच्या यात्रेस चालले असता आळंदीला आले. तेथे मारुती मंदिरात उतरलेल्या रामानंदांना रुक्मिणीबाईंनी वंदन केलं. तेव्हा पुत्रवती भव असा त्यांना आशीर्वाद दिला. त्यावेळी रुक्मिणीबाईंनी सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. तेव्हा त्यांना कळून आलं की आपण ज्याला संन्यास देऊन चैतन्य आश्रम असं नाव ठेवले तेच रुक्मिणीचे पती आहेत. रामानंद पुन्हा काशीला गेले आणि त्यांनी विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून स्वपत्नीचा अंगीकार करण्याची आज्ञा केली. त्यानुसार विठ्ठलपंत पुन्हा गृहस्थाश्रमी बनले व आळंदीत संसार करू लागले. परंतु आधी संन्यास घेऊन नंतर पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारणे ही गोष्ट त्या काळी शास्त्रसंमत नव्हती. त्यामुळे ती गोष्ट समाजाच्या दृष्टीनं निंदनीय ठरली. पुढे त्यांच्या पोटीस जन्माला आलेल्या निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताबाई या अपत्यांनाही समाजाच्या रोषास पात्र व्हावं लागलं. पांगारकरांनी लिहिलेल्या चरित्रात त्यांचे जन्मशक पुढील प्रमाणे दिलेले आहेत. शकामध्ये 78 वर्षे मिळवली की इसवी सनाचं वर्ष मिळतं. निवृत्तीनाथांचा जन्म शके 1195 इसवी सन 1273 मध्ये श्रीमुख संवत्सर नाम माघवद्य प्रतिपदेला प्रातःकाळी झाला. ज्ञानदेवांचा जन्म शके 1197 मध्ये म्हणजेच इसवी सन 1275 मध्ये युवा संवत्सर श्रावण कृष्ण अष्टमी मध्यरात्रीला झाला. सोपानदेवांचा जन्म शके 1199 म्हणजेच इसवी सन 1277 मध्ये ईश्वर संवत्सर कार्तिक शुद्ध पौर्णिमा प्रहर रात्रीला झाला. तर मुक्ताबाईचा जन्म शके 1201 मध्ये म्हणजेच इसवी सन 1279 मध्ये प्रमाथी नाम संवत्सर अश्विन शुद्ध प्रतिपदा मध्यान्हकाली झाला. असे जन्मशक व तिथी भिंगारकर, पांगारकर आणि महाराष्ट्र सारस्वतकार भावे यांनी दिलेले आहेत. मामा दांडेकरांचं मत याहून भिन्न आहे. त्यांनी 5 वर्षे अलीकडचे जन्मशक मानलेले आहेत. सर्व समाजाने विठ्ठलपंतांना वाळीत टाकलेलं होतं. नित्य उपहास, छळ, निंदा, कुत्सित बोलणी याला सर्व कुटुंबाला सामोरं जावं लागत होतं. मुले मोठी होऊ लागली तशी विठ्ठलपंतांना त्यांच्या उपनयनाची काळजी वाटू लागली. संन्यासाश्रम स्वीकारून नंतर पुन्हा गृहस्थ बनलेल्या विठ्ठलपंतांच्या संततीला मौंजी बंधनाचा अधिकार आहे की नाही याबद्दल शास्त्राधार सापडत नव्हता. आळंदीचे लोक उपनयनाबद्दल मौन बाळगून होते. शेवटी काही अनुष्ठान करण्याच्या हेतूने पती पत्नी आपल्या मुलांसह नाशिकला त्र्यंबकेश्वरी आले. तिथे मुलांसह ब्रह्मगिरीस प्रदक्षिणा करण्याचा त्यांचा नेम होता. एके दिवशी प्रदक्षिणा करत असताना अचानक वाघ समोर आला. त्यावेळी निवृत्तीनाथ वाट चुकले आणि भलतीकडे पळत सुटले. ते अंजनी पर्वताच्या गुहेत शिरले. तिथे गहिनीनाथ तप करत बसलेले होते. निवृत्तीनाथांची आपल्या गुरुची भेट घडवून आणण्यासाठी जणू नियतीने रचलेली ती लीला होती. गहिनीनाथांनी त्यांना दीक्षा दिली व योगमार्ग शिकवला व आपल्या नाथ संप्रदायात सामावून घेतलं. त्यांनी निवृत्तीनाथांना श्रीकृष्णाची उपासना दिली व नामस्मरणाचा प्रसार करण्याचीही आज्ञा केली. काही दिवसांनी निवृत्तीनाथ परत आले. नंतर त्यांनी ज्ञानदेवांना उपदेश केला. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 8व्या वर्षीच गुरुपदेशाने कृतार्थ झाले. आदिनाथ शंकर हे या नाथ संप्रदायाचे आदी गुरु होत. गुरु परंपरेने आलेले अद्वयानंद सुख गहिनीनाथांकडून निवृत्तींना आणि पुढे ते ज्ञानदेवांना प्राप्त झालं. आपल्या मुलांच्या मुंजी झाल्या नाहीत तर मुलांच्या नशिबीही वनवास येईल या काळजीपोटी विठ्ठलपंत ब्राह्मण समाजाला मुलांच्या मुंजी करण्याविषयी विनवू लागले. पण संन्यास घेतल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारून झालेल्या मुलांच्या मौंजीबंधनाविषयी शास्त्रात काही आधार नव्हता. विठ्ठलपंत त्यासाठी प्रायश्चित्तही घेण्यास तयार होते. पण अशा मुलांच्या मुंजीविषयी शास्त्राची अनुज्ञा नाही आणि एवढ्या घोर अपराधासाठी
देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरी शिक्षा नाही हा ब्रह्मवृंदाचा निर्णय ऐकून विठ्ठलपंतांनी त्या निर्णयाचा मान राखला व सर्व मोह सोडून प्रयाग क्षेत्री येऊन विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी त्रिवेणी संगमात देहाचं विसर्जन केलं. आता अनाथ बनलेली ही चौघे भावंडे आपल्या जीवनाची लढाई आपणच लढत होते. निवृत्तीनाथ जेमतेम 10 वर्षाचे व त्यांच्यापेक्षा सगळी भावंडे लहान. निवृत्तीनाथ व ज्ञानदेवानी कोरांना भिक्षा मागावी, सोपानांनी छोट्या मुक्ताईला सांभाळावं असा दिनक्रम मुक्ताईंनी सांगितला आहे. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेऊन सुद्धा मुंजी बंधनाचा प्रश्न तसाच शिल्लक राहिलेला होता. निवृत्तीनाथ निजानंदात मग्न असत. त्यांना आपली मुंज झालीच पाहिजे असं वाटतच नव्हतं. ज्ञानदेवांचा जन्म वर्णाश्रम धर्माच्या रक्षणासाठी होता. ते लक्षात घेऊन ज्ञानदेव निवृत्तीनाथांच्याकडे उपनयन संस्काराचा आग्रह धरत होते. आळंदीच्या ब्राह्मणांनी त्या मुलांना पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी पाठवलं. पैठणला येऊन त्यांनी ब्रह्मवृंदासमोर आळंदीच्या ब्राह्मणांनी दिलेले पत्र ठेवलं. पैठणकरांनी स्मृतिग्रंथ पाहिले, पण त्यांना सुद्धा संन्याशाच्या मुलांच्या उपनयन संस्काराबद्दल काही आधार सापडला नाही. तेव्हा त्यांनी त्या मुलांना सांगितलं की धर्मशास्त्रात संन्याशाच्या मुलांच्या मौंजी बंधनाविषयी विधी सांगितलेला नाही. प्रायश्चित्तानेही तुम्हाला पावन करून घेता येत नाही. तेव्हा तुम्ही भगवत भक्तीत जीवन व्यतीत करा. लग्न कार्य करून संसार वाढवू नका. अनन्य भक्तीने भजन केलेत की तुम्ही शुद्ध व्हाल. सभेचा हा निर्णय ऐकून भावंड आनंदली. त्यांचा आनंद पाहून सर्व ब्राह्मण मंडळी आश्चर्यचकित झाली. त्यांनी त्या मुलांना त्यांच्या नावांचे अर्थ विचारले. प्रवृत्तीशी काहीही संबंध नाही तो निवृत्ती, सर्व काही जाणणारा तो ज्ञानदेव, भगवंतांचे भजन कसं करावं याचं दिग्दर्शन करणे, लोकांना वैकुंठ प्राप्तीचा सोपान दाखवणे म्हणून सोपान, आणि मुक्तीचे दार उघडणारी ती मुक्ताई. लहान मुलांच्या तोंडून या मोठ्या गोष्टी ऐकल्यावर अनेक जण त्यांची चेष्टा करू लागले. त्याच वेळी बाहेर रस्त्यावर एक रेडा होता. काही लोक म्हणाले की याचेही नाव ज्ञानदेव आहे. सगळ्यांचा आत्मा तर एक आहे, मग हा रेडा सुद्धा वेदवचन बोलायला हवा. हा सर्व संवाद ऐकून ज्ञानदेव रेड्याजवळ गेले. त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्याबरोबर रेडा वेदातील ऋचा म्हणू लागला. आता मात्र लोकांची खात्री पटली की ज्ञानदेव खरंच विष्णूचा अवतार आहेत. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हेच खरं. ते पाहून त्यावेळच्या हेमाडपंत, बोपदेव वगैरे विद्वानांनी त्यांना शके 1209 मध्ये माघ शुद्ध पंचमीस एक शुद्धीपत्र दिलं. आता या भावंडांना अमाप प्रसिद्धी मिळाली. पैठणहून ही भावंडे मोहिनी राजाचे जिथं मंदिर आहे तिथं नेवासे या गावी आली. तेथे पटांगणावर एका खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली तिथं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तिथेच त्यांनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून अमृतानुभव हा आपला स्वतंत्र ग्रंथ निर्माण केला. चांगदेवांना पत्रातून 65 ओव्यामध्ये उपदेश केला. नेवासे, आपेगाव, आळंदी आणि पैठण ही 4 गावं ज्ञानदेवांच्या चरित्राशी निगडीत आहेत. जगाच्या सुखोन्नतीसाठी सदैव प्रयत्न करत असलेली ही भावंड तीर्थयात्रेला निघाली. नामदेव त्यांच्या बरोबर होते. त्यावेळी ज्ञानदेवांनी अभंग रचना केली. सप्तपुर्यांचे दर्शन घेऊन मंडळी पुन्हा पंढरपूरला आली. तेथे ज्ञानदेवांनी इहलोकीचे कार्य समाप्त झाले तेव्हा आता समाधीच्या परवानगीची मागणी विठ्ठलाकडे केली. ज्ञानदेव समाधी घेणार हे कळल्यावर निवृत्तीनाथांसह सर्वांनाच अत्यंत दुःख झालं. ज्ञानदेवांनी इसवी सन 1296 मध्ये कार्तिक वद्य त्रयोदशीस संजीवन समाधी घेतली आणि त्यानंतर वर्षभरातच सर्वच भावंडांनी आपापली जीवन यात्रा संपवली. वयाच्या 21व्या वर्षी मराठी सारस्वताचे भांडार समृद्ध करून ज्ञानदेवांनी जगावर मोठे उपकार करून ठेवलेले आहेत. त्यांच्या पावन आत्म्यास वंदन करून त्यांच्याकडे मी आशीर्वाद मागते की त्यांनी हा आम्हाला त्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ समजून द्यावा. हरिओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तु.